ठाकरेंच्या शिवसेनेत हालचालींना वेग येताना दिसतोय। फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्लॅन आखण्यात येतोय। ठाकरेंच्या शिवसेनेनं कायदेशीर सल्ला घेतलाय। ठाकरे सेनेकडून संसदीय दलाची तातडीची बैठक आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता असीम सरोदे आपल्या सोबत जोडले गेलेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्लॅन आहे। काय नेमका हा प्लॅन असेल किंवा त्या संदर्भात बैठक सुद्धा होतीये। कायदेशीर चौकट नेमकी काय सांगते सर या सगळ्या मुद्द्यावर? बघा, सगळ्यात पहिले म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने स्पष्टपणे व्हीप जारी केलेला आहे आणि सगळ्या खासदारांना मीटिंगसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहेत। व्हीप म्हणजे कायदेशीर आदेश असतो, त्या आदेशाचं पालन केलं नाही ते अपात्रता त्यांच्या डोक्यावर राहू शकते। त्यामुळे हा एक विषय स्पष्ट आहे की त्यांनी सगळ्यांनी मीटिंगला हजर राहिलं पाहिजे, इतरत्र कुठे जायला नको। दुसरा मुद्दा असा आहे की हे सातत्याने भ्रम म्हणून पसरवलं गेलेलं आहे आणि दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयामध्ये काही केसेसच्या निर्णयांना विलंब झाल्यामुळे लोकांना तसंच वाटायला लागलेलं आहे। पण कायद्याची स्पष्टता आपण समजून घेतली पाहिजे की पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्याचं जे 10वं परिशिष्ट त्यातल्या 4थ्या परिच्छेदामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर एखाद्या राजकीय पक्षाने ठरवलं की त्यांना वेगळ्या पक्षात विलीन व्हायचं आहे तर तो राजकीय पक्षाचा जो निर्णय आहे त्याला 2/3 खासदारांनी आमदारांनी सपोर्ट केला पाहिजे आणि तरच ते विलिनीकरण होऊ शकते। स्प्लिट म्हणजे उभी फूट हा जो विषय होता तो आता कायद्यातून रद्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे 2/3 बहुमताने कोणीतरी एखाद्या पक्षातून फुटून बाहेर पडत असेल तर त्यांना अपात्रता लागू नाही, हा भ्रम लोकांनी काढून टाकला पाहिजे। त्यामुळे बेकायदेशीरता सगळीकडे प्रस्थापित होताना आपल्याला दिसते। मला जे सांगण्यात आलेलं आहे, मला कळलेलं आहे काही खासदारांशी बोलल्यानंतर की सातत्याने अनेक महिने त्यांचे जे विकास निधी आहेत त्यांना देण्यात आले नाही। विकास निधी देण्यामध्ये मुद्दाम कुचराई करण्यात आली। एक प्रकारे आर्थिक जी रसद आहे ती थांबवण्यात आली आणि मागच्या 10 दिवसांपासून मोठे दबाव या सगळ्याच खासदारांवर आणण्यात आलेले आहेत आणि अशा दबावाचं राजकारण हे चुकीचं आहे। म्हणजे अगदी भारतीय जनता पक्षामध्ये जेव्हा उद्या कधीतरी राजकारण बदलेल आणि अशी परिस्थिती येईल तेव्हा सुद्धा मी संविधानिक सत्य सांगेन, त्यासाठीच मी उभा राहीन की अशा पद्धतीने राजकीय पक्ष फोडणं, त्यांच्या खासदारांना आमदारांना फोडणं आणि 2/3 बहुमताने आहे म्हणून त्यांना संरक्षण आहे असं म्हणणं आणि तडकाफडकी ओम बिर्ला यांनी त्यांना मान्यता देणं हे सगळं चुकीचं ठरणार आहे। हे मी तेव्हा सुद्धा सांगेन आणि आता सुद्धा हेच सांगतोय की संविधानिक नैतिकता रसातळाला जाते आहे। भारतीय नागरिकांनी सावधान राहिलं पाहिजे। अगदी असीम सर, एकूणच या सगळ्या संदर्भात प्रकरण हे न्यायप्रविष्ट असताना शिवसेना खरी कुणाची या सगळ्यावर न्यायप्रविष्ट प्रकरण सध्या सुरू आहे। अद्यापही याचा काही निकाल लागलेला नाहीये, तारीख पे तारीख सुरू आहे। पण एकीकडे या घडामोडी घडत असताना पुन्हा एकदा तब्बल 4 वर्षांनंतर शिवसेनेमध्ये ही एक आपण म्हणूया पेच निर्माण होणं, कायदेशीर पेच निर्माण होणं सारखी परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवलेली आहे। या सगळ्या अनुषंगानं जर ओम बिर्लांनी या सगळ्या भेटीनंतर याला अनुमती दिली तर मग पुढं कायदेशीर मार्ग ठाकरेंच्या शिवसेनेकडे आणखीन काय असू शकतो? बघा, हा सुद्धा एक गैरसमज आहे की विधानसभेचे अध्यक्ष किंवा लोकसभेचे अध्यक्ष हे जो काही निर्णय घेतील तो त्यांच्या सभागृहात घेतलेल्या निर्णयाला कुणी चॅलेंज करू शकत नाही, त्यांच्या कार्यकक्षेला चॅलेंज करू शकत नाही, असा एक गैरसमज आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की राहुल नार्वेकरांनी जेव्हा अनेक संविधानिक गडबडी सुरू केल्या होत्या तेव्हा सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की तुम्ही असं समजू नका की तुम्ही आमच्या कार्यकक्षेत नाही। असंविधानिक कोणी निर्णय घेतला असेल, प्रक्रिया जी आहे ती बेकायदेशीरतेकडे जाणारी असेल तर त्या संदर्भात कोणीही घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय दखल घेऊ शकते आणि जर ओम बिर्लांनी तसा प्रकार केला तर त्याबद्दल सुद्धा दाद मागण्याचा हक्क सर्वोच्च न्यायालयात किंवा हायकोर्टामध्ये वापरण्यात येईल। अगदी असीम सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।